सांगा कोणत्या अडचणी येतात सांगा, रिअल अडचणी सांगा तुम्ही. हा अरे मला आवाज नाही येत आहे. हा जायचं कसं, राहायचं कसं, पहिला प्रश्न. नंतर ऍडमिशनला पैसे लागेल, बरोबर, दुसरा प्रश्न. तिसरा हा मेस बेस्ट कोचिंग कोणतं, बरोबर. हा नंतर हा हो राहायचं कुठे, ठेवायचं कुठे, म्हणजे सर्वात पहिला प्रश्न. आणि याच्या मागचा सर्वात प्रश्न कोणता, पैसा, बरोबर आहे. आणि शेवटची सध्याची मानसिकता असणारा प्रश्न म्हणजे कोणता, की मी जर पोरीला इथं पाठवलं तर बिघडलं तर नाही, बरोबर आहे की नाही. नंतर गावातल्या बायाची मानसिकता, खेड्यातल्या नवरा आणि बायको तुम्हाला दोघांनाच राहिले पाहिजे, पोरगी जड झाले, पोटे जड झाले म्हणून तुम्ही तिला हॉस्टेलला नेऊन टाकल्या. ही कुठली मानसिकता, ग्रामीण भागात, बरोबर. अजून एक मानसिकता, तिला पाठवत असेल तर मी माझ्या पोरीला पाठवत, मानसिकता, बरोबर आहे. ह्या सर्व मानसिकता कुठे घुमलेल्या आहेत, पैशापुढे, बरोबर आहे. कुठं, पैशापुढं. आणि आमच्या प्राध्यापकाची मानसिकता मी तुम्हाला सांगतो, इथल्या म्हणजे कुठल्या, मग गोंडवाना विद्यापीठातले कोणतेही कॉलेजेस असो किंवा आरटीएम विद्यापीठातले कोणतेही कॉलेजेस असो, बीएस करायचं आहे तर पुण्याला जायची का गरज आहे, आपल्या कॉलेजमध्ये आहे ना. मानसिकता, बरोबर आहे. आता ही दोन्ही क्लॅरिफिकेशन आपण करू. गोंडवाना विद्यापीठामधले असलेले कोर्सेस आणि पुणे विद्यापीठामधले असलेले कोर्सेस सारखे आहेत का, नाही. पुणे विद्यापीठामध्ये एम ए स्पॅनिश दिसते तुम्हाला, गोंडवाना विद्यापीठात एम ए स्पॅनिश आहे का, आहे का, नाही. गोंडवाना विद्यापीठामधल्या एखाद्या पोराने एम ए इकॉनॉमिक्स केला तर त्याला 1 लाखाचा पॅकेज भेटत नाही, डायरेक्ट पोट्ट पांटेला बसते एम ए केलेला. पुणे विद्यापीठातला एम ए स्पॅनिश करणारा विद्यार्थी किंवा 6 महिन्याचा एम एचा कोर्स करणारा विद्यार्थी 24 लाखाचे पॅकेज घेते. एम ए करणारा विद्यार्थी किती लाखाचे म्हणलं मी, 24 लाखाचे पॅकेज, म्हणजे 2 लाख रुपये पगार महिन्याचा. कोण करणारा, एम ए करणारा. पण या गोष्टी आहेत का आपल्या इथं, आहेत का, नाही. आणि या सर्व जर गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपलं पहिलं गाव सोडावं लागेल. का करावं लागेल, गाव, बरोबर आहे. नंतर तुमचं काय सोडावं लागेल तुम्हाला, तालुका. काय सोडावं लागेल, तालुका. कारण इथं बसलेला कोणताच माणूस स्वतःच्या गावात राहून किंवा तुमच्यापैकी बसलेला किंवा तुमचे प्राध्यापक असा एक तरी माणूस दाखवा मला का गावातच शिकला आणि गावातच नोकरी लागला, दाखवा एक तरी माणूस. काय म्हणत आहे मी, गावातच शिकला आणि गावातच नोकरी लागला, आहे का असं कोणी. त्याचं जिल्हा परिषद शिक्षण झाल्यानंतर त्याला दुसऱ्या गावाला जायला लागलं, त्याच्यानंतर त्याला 10वी बारावीला दुसऱ्या गावाला जायला लागलं, त्याच्यानंतर त्याला ग्रॅज्युएशन करायला दुसऱ्या गावाला जायला लागलं, त्याला नेट सेट करायसाठी दुसऱ्या गावाला जायला लागलं, बीएड करायसाठी कुठं जायला लागलं, दुसऱ्या गावाला जायला लागलं. ह्या सर्व गोष्टी त्याला करायचं असेल तर गाव सोडावं लागलं. त्याच्यानंतर तो कुठे प्राध्यापक झाला, कुठेतरी तो शिक्षक झाला, कुठेतरी तो PSI झाला, कुठेतरी तो UPSC तो कलेक्टर झाला. पण याला काय करावं लागलं, गाव सोडावं लागलं. आणि जे जे माणसं मोठे झालेले आहेत त्या सर्वांनी गाव सोडलेलं आहे. उदाहरणार्थ या फोटोवर असणारा पहिले प्रत्येक माणूस, त्याच्यापैकी एक उदाहरण घेऊ आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गाव सोडलं की नाही, साताऱ्यातून कुठे आले, मुंबईला आले. मुंबईतून कुठे गेले, कोलंबियात गेले, बरोबर आहे की नाही. कोलंबियात बाबासाहेबांची असताना परिस्थिती आणि सध्याच्या परिस्थितीला आपण डायरेक्ट इथं आणू. तुम्ही जे समस्या सांगितली पुण्याला जाताना, सर्वात पहिला प्रश्न कोणता आला, पैसा. राहायचं कसं, खायचं कसं. बाबासाहेबांच्या वेळी या गोष्टी होत्या का, सांगा. मग आता मला सांगा, तेव्हाचा काळ आणि आताचा काळ फरक आहे. तेव्हापेक्षा आता डेव्हलप आहे का तेव्हा डेव्हलप होतं. मग आपण 21व्या शतकात जगत असताना पैसा हा प्रश्न का. त्यावेळी तर बाबासाहेबाला माणसांनी स्कॉलरशिप दिली,
सयाजीराव गायकवाड सारख्या माणसांनी. आज तर तुम्हाला सरकार स्कॉलरशिप देते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, देते की नाही सरकार स्कॉलरशिप? आणि सरकार स्कॉलरशिप देते, सर्व स्कॉलरशिप सरकार देते, पण आपल्या पोरांना किंवा आपल्या मायबापांना किंवा आपल्या प्राध्यापकांना, आपल्या गुरुजींना या स्कॉलरशिप माहीत नाही. आणि याच्यामुळे आपल्या गरीब पोट्ट्याचा गेम होते. आणि त्याला जबाबदार दोषी कोण पकडत आहे मी? शिक्षक. वारंवार मी तुम्हाला शिक्षकच सांगेन, मग शिक्षक कोणताही असो, शेंबड्या पोट्ट्याच्या झेडपीच्या शिक्षक पासून तर प्राध्यापकापर्यंत, बरोबर. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचार करावा लागेल. कारण तुम्हाला दुसरा गुरु मानत आहे, तुमची जबाबदारी आहे तुमच्या पोरांना सांगणं, तुमच्या पोरांना आलेले अपडेट सांगणं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला